मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते त्या आपण जे बोलणार आहोत तर ते ॲक्चुअली सायकॉलॉजीचा आपण पूर्ण आयुष्यात किंवा एका पूर्ण लाईफस्पॅनमध्ये कसा वापर करू शकतो किंवा कशी पॉझिटिव्ह ग्रोथ होऊ शकते याच्यावर आपण बोलणार आहोत. तर आणि हा युनिट 13 आहे, सकारात्मक युवा विकास. युनायटेड नेशन्सने सांख्यिकी हेतूंसाठी 15 ते 24 वर्ष वयोगटातील तरुणांची व्याख्या ही केलेली आहे. हे ओळखते की तरुणाई ही एक प्रवाही अवस्था आहे, कारण वयोगट समाज आणि संस्कृतींमध्ये भिन्न असू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार तरुण लोकांमध्ये 10 ते 24 वर्ष वयोगटाचा समावेश होतो, ज्यात किशोर वय हे 10 ते 19 असतं आणि तरुण वय हे 15 ते 24 यांचा समावेश होतो. युनिसेफने आपल्या बाल हक्कांच्या अधिवेशनात 18 वर्षांपर्यंत च्या मुलाची व्याख्या केली आहे. कायदेशीररित्या भारत सरकार 18 वर्ष वयापर्यंत व्यक्तीला मूल मानते. भारताच्या राष्ट्रीय युवा धोरण 2014 मध्ये तरुणांचे वय हे 15 ते 29 वयोगट केले आहे. 2021 मध्ये भारतातील एकूण तरुण संख्या 15 ते 24 वर्ष ही 25 कोटींपर्यंत वाढेल असा अंदाज केलेला होता. त्यामुळे तरुणांची लोकसंख्या अधिक असल्याने भारत हा तरुण देश मानला जातो. तरुणाच्या अवस्थेला चिन्हांकित करणाऱ्या वयोगटातील फरक आहेत. तथापि बालपण आणि प्रौढत्व दरम्यानचे संक्रमणकालीन टप्पा म्हणून त्याचे सर्वत्र वर्णन केले जाते. बालपणाच्या अवलंबित्व अवस्थेपासून प्रौढत्वाच्या स्वातंत्र्याकडे एक चळवळ आहे. एरिक्सनच्या विकासाच्या मनोसामाजिक सिद्धांतानुसार पौगंड अवस्थेतील एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे ओळखीची भावना स्थापित करणे. विकासाच्या या टप्प्यावर किशोरवयीन मुलांसमोर येणारे संकट म्हणजे ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ असा असतो. ते शारीरिक, संज्ञानात्मक, नैतिक, सामाजिक आणि भावनिक परिमाणांमधील विविध बदलांमधून जात असतात. ते त्यांच्या स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हा ओळख विकास एक व्यक्ती म्हणून किशोरवयीन मुलांमध्ये डायनॅमिक परस्पर संवाद आणि विविध संदर्भ आणि परिस्थिती ज्यामध्ये ते राहतात आणि कार्य करतात याचा प्रभाव पडतो. ओळखीची भावना विकसित करणाऱ्या बरोबरच तरुणांना इतर विकासात्मक कार्य देखील साध्य करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करणे, योग्य नोकरी आणि करिअरमध्ये प्रवेश करणे, रोमॅन्टिक नातेसंबंध तयार करणे, परस्पर कौशल्य शिकणे, कामाच्या ठिकाणी मूल्य आणि वृत्ती आत्मसात करणे, अधिक स्वतः असणे, अवलंबी, सामाजिक जबाबदार असणे आणि समाजासाठी योगदान देणे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जेव्हा तारुण्य म्हणतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येक मूल जे आहे ते जेव्हा तारुण्यात जातं तेव्हा त्याला तशी मॅच्युरिटी आली पाहिजे, तसं तो वागला पाहिजे किंवा तशी त्याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. पण हे सगळं आपण जेव्हा विचार करतो किंवा आपली जेव्हा अपेक्षा असते तेव्हा त्या मुलाला नक्की काय गरजेचं आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असतं. ते हळूहळू मोठ्या मानसिक आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करतात. तथापि तरुणांनी मिळवलेल्या दरात तफावत असू शकते. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि आदिवासी तरुण शहरी तरुणांपेक्षा लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात, जे त्यांचे शिक्षण जास्त काळ चालू ठेवत असतील
आणि तरीही त्यांच्या करिअरच्या पर्यायांचा शोध घेत असतील. म्हणूनच तरुण लोकांबद्दलची बद्दलची समज विकसित करण्याचा प्रयत्न करताना आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि नियोजन करताना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक संदर्भाचा विचार करणे हे तितकंच गरजेचं आहे. तारुण्य हा मानवी आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे, जिथे एकाच वेळी अनेक बदल घडतात आणि समवयस्क, कुटुंब आणि समाजाचा महत्वपूर्ण प्रभाव पडतो. तरुणांना या प्रभावांशी संबंधित विविध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, जसे की गैरवर्तन, संघर्ष, घरगुती हिंसाचार, नकारात्मक साथीदाराचा दबाव, पदार्थाचा वापर, गुंडगिरी, चिंता आणि विविध मानसिक आरोग्य स्थिती. उदाहरणार्थ, आत्महत्येच्या संदर्भात तरुण म्हणजे 18 ते 30 वर्षांपेक्षा कमी हा असुरक्षित गटांपैकी एक आहे आणि एकूण पोलिसांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये 33% वाटा आहे. विकासावरील या प्रतिकूल परिणामांवर मार्गक्रमण करण्यासाठी युवकांनी कौशल्य शिकणे हे आवश्यक आहे. त्याच वेळी तरुणांमध्ये क्षमता, ऊर्जा, स्वप्न, महत्वाकांक्षा आणि साध्य आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा देखील असते. आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांची अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी सर्व अडचणींना न जुमानता यशस्वी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. म्हणूनच तरुणांच्या विकासासाठी 3 पक्षीय दृष्टिकोन असणे हे आवश्यक आहे. हस्तक्षेप, उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करणे, प्रतिबंधात्मक म्हणजे जोखीम असलेल्या तरुणांवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रतिकूल परिणामांना प्रतिबंध करणे, आणि सकारात्मक विकासाचा दृष्टिकोन म्हणजे सर्व तरुणांची त्यांची चारित्र्य, शक्ती आणि कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणे. अशा प्रकारे सकारात्मक युवा विकास हा तरुणांमध्ये सकारात्मक अनुभव आणि सकारात्मक गुण निर्माण करण्यावर आणि तरुणांच्या जीवनातील कुटुंब आणि शाळा यासारख्या प्रमुख सामाजिक सांस्कृतिक संस्थांमध्ये सकारात्मक संस्कृती निर्माण करण्यावर आधारित आहे. तरुणांना पाठिंबा देणे आणि त्यांना प्रौढत्वासाठी तयार करणे हे सरकार धोरणे आणि कार्यक्रमांचे मुख्य लक्ष आहे. पॉझिटिव्ह युथ डेव्हलपमेंट PYD हा तरुणांना आधार देण्यासाठी एक दृष्टिकोन आहे, ज्याचा असा विश्वास आहे की सर्व तरुण लोक सकारात्मक विकास करू शकतात आणि हे घडण्यासाठी मार्ग प्रदान करते. सकारात्मक युवा विकासाची व्याख्या म्हणजे PYD म्हणजे एक्झॅक्टली काय? तरुण ही कोणत्याही राष्ट्राची अत्यंत महत्वाची संपत्ती असते. तर समाजाने तरुणांसाठी कोणती उद्दिष्टे ठेवली आहेत, एखाद्या राष्ट्राच्या त्यांच्या तरुणांप्रती कोणता दृष्टिकोन आणि कोणता दृष्टिकोन आहे आणि कोणता नाहीये, हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. तरुणांना समस्या प्रधान म्हणून पाहणे. उदाहरणार्थ, पूर्वीच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये द अँग्री यंग मॅन चित्रण किंवा ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या वापरला बळी पडणे आणि भरकटत जाणे अशी तरुणांची प्रतिमा आहे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे हा पूर्वीचा प्रभावी दृष्टिकोन होता किंवा ते सोडवणे हे गरजेचं होतं. तथापि समस्या आणि आजार नसणे या सामर्थ्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तरुणांच्या समस्या आणि समस्यांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
तथापि समस्या मुक्त याचा अर्थ असा नाही की तरुणांनी जीवनाला प्रभावीपणे सामोरे जाण्यास तयार केले आहे. चांगले चारित्र्य मूल्य आत्मसात केली आहेत, त्यांची पूर्ण क्षमता ओळखली आहे, सशक्त आणि व्यस्त आहेत आणि समाजात अर्थपूर्ण योगदान दिले आहे. इष्टतम मानसिक तंदुरुस्तीसाठी एखाद्याला मानसिक आजाराच्या केवळ अनुपस्थिती पलीकडे जाणे आवश्यक आहे. केवळ रोगमुक्त आणि समस्यामुक्त असण्याऐवजी पालकांना त्यांची मुले सुरक्षित, निरोगी, आनंदी, नैतिक जीवनात पूर्णपणे गुंतलेली आणि ते राहत असलेल्या समुदायांमध्ये उत्पादक योगदान देणारी असावीत. आरोग्याचे पारंपरिक वैद्यकीय मॉडेल मनोवैज्ञानिक त्रास आणि विकारांच्या अनुपस्थितीवर लक्ष केंद्रित करते. तथापि दुसऱ्या बाजूकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच व्यक्तीच्या मानसिक कल्याणावर आणि सकारात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सकारात्मक युवा विकास तरुणांमधील सकारात्मक गुणांवर जोर देऊन आणि तरुणांना उत्कृष्ट आणि भरभराट होण्यास मदत करण्यासाठी व्यक्ती संदर्भातील परस्पर संवादावर प्रकाश टाकून संतुलित दृष्टिकोन आणतो. हे समस्यांसह मालमत्तेची कबुली देते, म्हणजेच जोखीम घटकांचा विचार करते, परंतु त्याच वेळी तरुणांच्या जीवनातील संरक्षणात्मक घटकांचे भांडवल करते. डॅमेनने म्हटल्याप्रमाणे सकारात्मक युवा विकास म्हणजे तरुण लोक प्रत्येक मुलाच्या अद्वितीय कलागुण, सामर्थ्य, स्वारस्य आणि भविष्यातील संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करून चांगल्या गोष्टी ओळखतात. याचा मुख्य उद्देश हा मुलांना समजून घेणे, शिक्षण देणे आणि उत्पादक क्रियाकलापांमध्ये गुंतवणे हा आहे. अपंग प्रवृत्ती किंवा तथाकथित अपंगत्व सुधारणे, बरे करणे किंवा त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी आपण त्यांना चांगल्यापैकी जर मदत करू शकलो तर त्याचा जास्त चांगला त्यांच्यावरती फायदा होऊ शकतो. सकारात्मक युवा विकास अशा प्रकारे सकारात्मक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्युत्पन्न होतो आणि युवकाच्या मालमत्ता आणि क्षमता यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सामर्थ्यांवर आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो. हे बहुविद्याशाखीय स्वरूपाचे आहे, कारण तरुणाई आणि विविध पैलूंशी संबंधित त्यांचे आरोग्य हे मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानव वंशशास्त्र, सामाजिक कार्ये, अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन इत्यादी विविध विषयांशी संबंधित आहे. सकारात्मक मानसशास्त्राच्या तत्वांच्या अनुषंगाने PYD मध्ये केवळ जोखीम असलेल्या तरुण लोकांचाच समावेश नाही, तर सर्व किशोरवयीन आणि तरुणांचाही समावेश असतो. सर्वांसाठी क्षमता साध्य करणे, सकारात्मक अनुभव प्रदान करणे आणि व्यक्तीसाठी सकारात्मक संबंध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सकारात्मक युवा विकासाची काही तत्वे म्हणजे काही प्रिन्सिपल्स. तर सर्व तरुणांमध्ये सकारात्मक वाढ आणि विकासाची उपजत क्षमता असते. ते नैसर्गिकरित्या लवचिक असतात आणि प्रतिकूल परिस्थितीतही ते भरभराट करू शकतात. लवचिकता तथापि एका संदर्भात कार्य करते आणि पर्यावरणीय घटकांनी प्रभावित होते. कौटुंबिक आणि इतर बाह्य संदर्भांकडून पाठिंबा आणि काळजी घटनांचा प्रतिकूल परिणाम कमी करते आणि तरुणांना अधिक कठोर आणि लवचिक बनवण्यास मदत करते. हे सकारात्मक विकासाचा मार्ग दर्शवते आणि तरुणांच्या जीवनातील संरक्षणात्मक घटकांचे महत्त्व अधोरेखित करते.
अशा प्रकारे संरक्षणात्मक घटकांमध्ये वैयक्तिक, उदाहरणार्थ व्यक्तिमत्व गुणधर्म, वृत्ती, चारित्र्य, बल इत्यादी, आणि पर्यावरणीय, उदाहरणार्थ कौटुंबिक संबंध, आदर्श, शाळेतील आपुलकी, एखाद्याच्या आवडी किंवा छंद जोपासण्याच्या संधी इत्यादी, या दोघांशी संबंधित मालमत्तांचा समावेश होतो. बेन्सन यांनी 40 विकासात्मक मालमत्तेबद्दल सांगितले आहे, जे तुम्ही नंतरच्या भागात तपशिलावर जाणून घ्याल. वैयक्तिक मालमत्ता आणि संदर्भ आणि पर्यावरणासह पर्यावरणीय वैशिष्ट्ये यांच्यात गतिशील संबंध आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात उपस्थित असलेल्या जोखीम घटकांशी संवाद साधतात की ती वाढेल की बळी पडेल. अशा प्रकारे हे महत्वाचे आहे की युवकांनी पोषक तत्वांनी समृद्ध संदर्भ आणि पर्यावरणामध्ये कार्य केले. याचा फायदा सर्व तरुणांना होत आहेत, ज्यात आर्टिस्टिक किंवा ज्यात ॲट रिस्क असणारी तरुणांचा समावेश आहे. सकारात्मक युवकांच्या विकासासाठी समुदाय महत्वपूर्ण भूमिका आणि महत्वपूर्ण वितरण प्रणाली हे बजावत आहे. सैद्धांतिक फ्रेमवर्क आणि PYD चे मॉडेल. सकारात्मक युवा विकासाच्या अंतर्निहित 3 सैद्धांतिक चौकटी सुचवल्या गेल्या आहेत. मानवी विकासाचा सिद्धांत. मानवी विकासाचा सिद्धांत मानवाच्या अंगभूत क्षमतेवर केंद्रित आहे. हे असे सिद्ध करते की तरुण सकारात्मक विकास करण्यास सक्षम आहेत, ज्यात 2 पैलू समाविष्ट आहेत: वैयक्तिक कल्याण आणि सामाजिक कल्याण. म्हणजेच तरुणांना स्वतःमधील सर्व क्षमता ओळखता येतात आणि ते मोठ्या सामाजिक हितासाठी देखील योगदान देतात. अशा प्रकारे सिद्धांत स्वतःच्या समुदायाच्या आणि समाजाच्या विकासासाठी सक्रिय आणि रचनात्मक योगदानाची शक्यता ओळखतो. हे व्यक्ती आणि त्यांच्या संदर्भातील घटक आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संवादावर प्रकाश टाकते, जे व्यक्तीच्या विकासाच्या मार्गावर प्रभाव टाकतात. व्यक्ती आणि संदर्भ यांच्यात द्विदिशात्मक संबंध आहे. दोघेही एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. म्हणजे की बाय डायरेक्शनल रिलेशनशिप ही जी गोष्ट आहे ह्यांनी दोन्हीवरती तितकाच प्रभाव पडत असतो. हे व्यक्ती त्यांच्या संदर्भातील घटक आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संवादावर प्रकाश टाकते, जे व्यक्तीच्या विकासाच्या मार्गावर प्रभाव टाकतात. व्यक्ती आणि संदर्भ यांच्यात द्विदिशात्मक संबंध आहे. दोघेही एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. संदर्भ आणि समुदायाच्या प्रभावाचा सिद्धांत. हा सिद्धांत सकारात्मक युवकांच्या विकासावर प्रभाव टाकण्यासाठी संदर्भांच्या गतिशील भूमिकेवर प्रकाश टाकतो. ब्रॉन्फेनब्रेनरच्या इकोलॉजिकल सिस्टीम सिद्धांत हा येथे सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे, जो विकासावर परिणाम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील विविध स्तरांवर किंवा संदर्भांवर बोलत असतो. हे कुटुंब, शाळा, समवयस्क आणि अतिपरिचित प्रणालींच्या तात्काळ प्रभावापासून ते राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांवर दूरच्या प्रणालींपर्यंत आणि व्यक्ती ज्या विशिष्ट ऐतिहासिक संदर्भामध्ये जगत आहेत त्या सगळ्यांवरती ह्याचा प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, सध्याच्या 21व्या शतकात तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनाच्या जवळजवळ सर्व पैलूंवर अधिक प्रभाव पडतो.
आणि नंतर आपल्या कल्याणावर परिणाम होतो. हे विकासात्मक संदर्भ निसर्गात परस्पर अवलंबी आहेत. उदाहरणार्थ, कुटुंबात जे घडते त्याचा वर्गातील व्यवहारांवर प्रभाव पडू शकतो किंवा राष्ट्र पातळीवर राजकीय घडामोडी शाळेच्या कामकाजावर प्रभाव टाकू शकतात. पुढे अभ्यासांनी सकारात्मक विकासात्मक संदर्भ किंवा सेटिंग्सची काही वैशिष्ट्ये देखील ओळखली आहेत, जी तरुणांसाठी मालमत्ता तयार करण्यास सुलभ करू शकतात. NRCIM पौगंड अवस्थेतील दैनंदिन जीवनातील सेटिंग्स आणि अनुभवांशी संबंधित 8 वैशिष्ट्यांचा अहवाल देते, जे सकारात्मक तरुण विकासाला चालना देण्यासाठी मदत करतात असे आढळले आहे. सकारात्मक विकासात्मक सेटिंग्सची 8 वैशिष्ट्ये आहेत. शारीरिक आणि मानसिक सुरक्षा. तर आपल्याला केव्हा केव्हा सकारात्मक विकास आपल्यामध्ये होऊ शकतो किंवा आपल्याला जे पॉझिटिव्हली ग्रो व्हायचं असतं, आणि आपण पॉझिटिव्ह ग्रोथ कशात म्हणतोय, तर मेंटली आपण तितकेच फिट असलो पाहिजे. हे केव्हा होतं, तर जेव्हा शारीरिक आणि मानसिक सुरक्षा असते. विकासात्मक सेटिंग कोणत्याही हानी, गैरवर्तन, हिंसा आणि इतर तणावपूर्ण अनुभवांपासून मुक्त असणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बाबतीत सुरक्षिततेची भावना प्रदान करणे आवश्यक आहे. योग्य रचना. वातावरणाने मुलाच्या विकासासाठी स्पष्ट नियम, सीमा आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान करणे आवश्यक आहे. सहाय्यात्मक नातेसंबंध. कुटुंबातील सदस्यांसह सुरक्षित संलग्नता आणि काळजी आणि पालन पोषण करणारे वातावरण असणे आवश्यक आहे. संबंधितांच्या संधी. समावेश, प्रतिबद्धता आणि एकात्मतेचे वातावरण असणे आवश्यक आहे आणि तरुणांच्या विविधतेवर आधारित भेदभाव टाळणे आवश्यक आहे. सकारात्मक सामाजिक नियम. हे योग्य विकासासाठी सामाजिक मूल्ये आणि नैतिकतेच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. परिणामकारकता आणि महत्वासाठी समर्थन. विकासात्मक सेटिंग मध्ये स्वातंत्र्य वापरण्यासाठी, जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि अर्थपूर्ण आव्हानांमध्ये गुंतण्यासाठी संधी प्रदान करणे आवश्यक आहे. त्याला गांभीर्याने घेतले जाण्याची किंवा महत्वाची असल्याची भावना विकसित करणे आवश्यक आहे. कौशल्य निर्मितीच्या संधी. सेटिंग मध्ये वैयक्तिक, संज्ञानात्मक, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि व्यावसायिक पैलूंशी संबंधित कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. हे सर्व क्षेत्रांमध्ये मानवी भांडवल विकसित करण्यावर भर देते. कुटुंब, शाळा आणि सामुदायिक प्रयत्नांची एकात्मता. मुलाच्या जीवनातील 3 महत्वाच्या पैलूंमध्ये कुटुंब, शाळा आणि समुदाय यांच्यात सुसंवादी संबंध आणि परस्पर संवाद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे युवकाच्या विकासात्मक मांडणीच्या या वैशिष्ट्यांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तरुणांमध्ये मालमत्ता निर्माण होईल. तरुणांच्या विकासाच्या संदर्भातील सर्व भागधारकांनी सकारात्मक अनुभव, सकारात्मक नातेसंबंध आणि तरुणांचे सकारात्मक योगदान यासह सकारात्मक युवा विकास साध्य करण्याच्या सामान्य उद्दिष्टाच्या दिशेने कार्य करणे आवश्यक आहे.
संदर्भ आणि समुदाय बदलाचा सिद्धांत म्हणजेच की द थिअरी ऑफ कॉन्टेक्स्ट आणि कम्युनिटी चेंज. हा सिद्धांत बदल कसा होतो या समस्येचे निराकरण करतो. का आता आपल्याला माहिती आहे की असे कोणते घटक आहेत जे सकारात्मक तरुण विकासास कारणीभूत ठरू शकतात आणि त्यातून सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पण बदल कसा होतो हा प्रश्न आहे. या संदर्भात आपण प्रथम बदलण्याची इच्छा आणि बदलण्याची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. विविध हस्तक्षेप धोरणे यास संबोधित करू शकतात. दुसरे म्हणजे एक विकासात्मक लक्ष देणारा समुदाय असणे आवश्यक आहे, जे बदल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक संदर्भांमध्ये मालमत्ता तयार करण्यात मदत करते. यासाठी एक दोलायमान समुदाय बनवण्यासाठी रणनीती वापरणे आवश्यक आहे, जिथे सर्व वयोगटातील आणि शाळा, क्लब, संस्था इत्यादी सारख्या क्षेत्रांमधील सर्व सदस्यांमध्ये परस्पर संवाद असेल. सकारात्मक युवा विकासाचे मॉडेल. सकारात्मक युवा विकासाची अनेक मॉडेल्स PYD वरील समुदाय कार्यक्रमांना मार्गदर्शन करतात. ही मॉडेल्स असे गृहीत धरतात की किशोरवयीन आणि तरुणांमध्ये विकासाचा हा टप्पा संघर्षाचा टप्पा मानला जात असूनही त्यांच्या वैयक्तिक विकास आणि शैक्षणिक विकासायिक आणि नातेसंबंध यासह अनेक बाबींवर आव्हानं आहेत. अशा 4 मॉडेल्सची खाली वर्णन केले आहे. विकासात्मक मालमत्ता मॉडेल म्हणजेच की डेव्हलपमेंटल ऍसेट मॉडेल. मॉडेल 40 विकासात्मक मालमत्तांबद्दल बोलते. 20 अंतर्गत आणि 20 बाह्य, जे एकत्रितपणे तरुणांसाठी सकारात्मक अनुभव आणि कल्याण तयार करण्यात मदत करतात. अंतर्गत मालमत्तेचा अर्थ वैयक्तिक गुणधर्म किंवा गुण जसे की सकारात्मक ओळख, सामाजिक आणि भावनिक क्षमता, शिकण्याची बांधिलकी इत्यादी, जे तरुणांना मदत करतात, जे तरुणांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करतात आणि योग्य निवड आणि निर्णय घेतात. शेजारी समुदाय इत्यादींचा समावेश असलेल्या तरुणांच्या सभोवतालच्या बाह्य जगाचा समावेश होतो, जे समर्थन, काळजी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन इत्यादी प्रदान करतात, ज्यामुळे तरुणांना प्रगती आणि भरभराट होण्यास मदत होते. 5 C's किंवा 6 C's मॉडेल हे खालील पैलूंवरती लक्ष केंद्रित करते. पहिलं म्हणजे क्षमता म्हणजे कॉम्पिटन्स. शैक्षणिक, संज्ञानात्मक, व्यावसायिक आणि सामाजिक यासारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये क्षमतेची भावना असते. नेक्स्ट इज आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. स्वतःची किंमत आणि स्वतःची प्रभावीपणाची जागतिक भावना, कनेक्शन. कुटुंब, समवयस्क, शाळा आणि समुदायासह सकारात्मक आणि परस्पर संबंध. वर्ण म्हणजे कॅरेक्टर. नैतिकता, मूल्य प्रणाली आणि अखंडता समाविष्ट आहे. काळजी, इतरांबद्दल सहानुभूती आणि सिंपथी आणि एम्पथी या दोन्ही गोष्टी असणे गरजेचं आहे. नेक्स्ट इज योगदान म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. इतर सर्व सीजच्या प्रमाणांचा संदर्भ देते, जे तरुणांना त्यांच्या स्वतःचा विकास वाढवण्यासाठी तसेच या प्रक्रियेच्या परिणामी मोठ्या समाजासाठी योगदान देतात. नेक्स्ट इज केसेल म्हणजे CASEL द्वारे सामाजिक आणि भावनिक शिक्षण मॉडेल.
हे मॉडेल सामाजिक आणि भावनिक क्षमतांच्या संपादनावर भर देते, जे जीवनात प्रभावी कार्य करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. यात स्वजागरूकता, स्वव्यवस्थापन आणि प्रेरणा यासारख्या वैयक्तिक क्षमतांचा समावेश होतो. आणि सामाजिक जागरूकता, सहानुभूती आणि नातेसंबंध कौशल्य यासारख्या परस्पर क्षमता. SEL मॉडेल कोलॅबोरेटिव्ह ऑफ अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंग द्वारे प्रदान केले जाऊ शकते. PYD चे बीइंग मॉडेल असणे मॉडेल करणे ऐवजी असणेवर लक्ष केंद्रित करते. म्हणजेच कौशल्य आत्मसात करणे आणि गोष्टी साध्य करणे हे तरुणांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते. त्यांची चारित्र्य शक्ती, मूल्ये, अध्यात्म, जीवनातील अर्थ आणि उद्देश यावर जोर देते. की ऍट्रिब्यूट्स म्हणजे गुणधर्म PYD चे, तर 15 ऍट्रिब्यूट्स आहेत. पहिला म्हणजे बॉन्डिंग, समवयस्क आणि प्रौढांसोबत चांगले संबंध असणे. लवचिकता म्हणजे रेझिलियन्स, प्रतिकूलतेवर मात करण्याची क्षमता असणे. संज्ञानात्मक क्षमता म्हणजेच की कॉग्निटिव्ह कॉम्पिटन्स, ज्याच्यामध्ये आपण तार्किक, सर्जनशील आणि गंभीरपणे विचार करण्याची क्षमता असते. सामाजिक क्षमता किंवा सोशल कॉम्पिटन्स, त्याच्यामध्ये चांगले सामाजिक संबंध राखण्याची क्षमता असते. नेक्स्ट इज भावनिक क्षमता, म्हणजे भावना व्यवस्थापित करण्याची क्षमता. नैतिक क्षमता, नैतिक म्हणजे मॉरल, की योग्य नैतिक निर्णय घेण्याची क्षमता असणे. वर्तणूक क्षमता, कुशल शाब्दिक आणि गैरमौखिक क्रिया करण्याची क्षमता असणे. सकारात्मक आणि निरोगी स्वतःची ओळख, सकारात्मक आत्मधारणा असणे. आत्मनिर्णय म्हणजेच सेल्फ डिटर्मिनेशन. वयानुसार योग्य कृती करण्याची क्षमता. आत्मकार्यक्षमता, विश्वास आहे की एखाद्यामध्ये क्षमता आहे आणि ते लक्ष्य साध्य करण्यास सक्षम आहे. आशावाद, भविष्यात विश्वास असणे. प्रो सोशल नॉर्म्सचा प्रचार, म्हणजेच की सामाजिक वर्तन विकसित करणे. सामाजिक समर्थक सहभाग, म्हणजे सामाजिक वर्तनात व्यस्तता आणणे. तरुणांच्या सकारात्मक वर्तनाचे कौतुक करणे. तरुणांच्या इष्ट वर्तनाची योग्य ओळख होते. अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी, की ज्याच्यामध्ये स्वतःशी, इतरांशी आणि उच्च व्यक्तीशी चांगले संबंध असणे. सकारात्मक युवा विकास कार्यक्रम. सकारात्मक युवा विकास ची संकल्पना कमीत कमी 3 परस्पर संबंधित परंतु तरीही भिन्न मार्गांनी समजली जाते. विकासात्मक प्रक्रिया म्हणून युवा प्रोग्रामिंगचे तत्वज्ञान किंवा दृष्टिकोन म्हणून, आणि युवा कार्यक्रमांची उदाहरणे म्हणून, आणि संस्थांनी तरुणांची निरोगी किंवा सकारात्मक विकासाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले. सकारात्मक युवा विकास कार्यक्रम सकारात्मक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनावर आधारित आहेत. सकारात्मक मानसशास्त्र PYD ला तरुणांना भरभराट होण्यास मदत करण्याचे व्यापक उद्दिष्ट प्रदान करते. पौगंड अवस्थेतील आणि तारुण्यात भरभराट होणे म्हणजे काय, तर त्यातील एक पैलू वैयक्तिक मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. ज्यात प्रामुख्याने चारित्र्य, सामर्थ्य, क्षमता, सकारात्मक भावना, प्रवाह आणि जीवन समाधान यांचा समावेश असू शकतो. प्रभावी कार्यक्रमांची रचना करताना PYD कार्यक्रमांना 3 घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. व्यक्ती, संदर्भ किंवा पर्यावरण संबंधित घटक आणि दोघांमधील परस्पर संवाद.
तरुणांच्या विकासात्मक आणि सांस्कृतिक सेटिंग्स त्यांची क्षमता आणि कल्याण वाढवण्यात एक शक्तिशाली भूमिका बजावतात. तरुणांची वैयक्तिक वैशिष्ट्य कुटुंब, शाळा, अतिपरिचित क्षेत्र आणि समुदायासह या सेटिंग्सच्या वैशिष्ट्यांशी संवाद साधतात, ज्यामुळे सकारात्मक परिणाम किंवा अन्यथा परिणाम होऊ शकतात. विशिष्ट तरुणांच्या वैयक्तिक विकासात्मक आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थितींमध्ये योग्य जुळणी असणे आवश्यक आहे. या संदर्भात ब्रॉन्फेनचा सिद्धांत तुम्ही आधीच्या भागात शिकलेला आहात. आता ह्यात कसं होतं, आपण जे आतापर्यंत बोललो ते आपण पीवायडी रिलेटेड बोललो. म्हणजे आपण जेव्हा पीवायडी बद्दल बोलतो किंवा विकास कसा होऊ शकतो मुलांचा, त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात की ज्या आपण 15 ऍट्रिब्यूट्स त्याचे बघितले, की मुलांना आपण मेंटली, फिजिकली आणि स्पिरिच्युअली कसे डेव्हलप करतो लहान वयापासून, ते आपण पहिल्यापासून त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्या मुलांची पर्सनॅलिटी किंवा ती मुलं त्याप्रमाणे मोल्ड होतील आणि चांगली जन्माला येतील पुढे जाऊन. ऍक्च्युली हा जो विषय आहे हा पूर्णपणे सायकोलॉजी रिलेटेड आपण नाही म्हणू शकत. त्याचं कारण असं आहे की विकास हा जो होतो हा सर्वांगीण होत असतो, सगळ्या बाजूनी होत असतो, पण मेजर चेंजेस किंवा मेजर डेव्हलपमेंट जी होते ती सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट होते, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की रेझिलियन्स असेल, कॉन्फिडन्स असेल, कॉम्पिटिटिव्हनेस असेल, या सगळ्या गोष्टी ह्या एका मुलामध्ये हळूहळू डेव्हलप होत असतात. मूल जसं जन्माला येतं तसं ते मूल पूर्णपणे अननोन असतं ह्या जगाला, आणि जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा तसं तसं त्याच्या आजूबाजूला त्याला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येऊ लागतात, तसे वेगवेगळी लोक भेटू लागतात, आणि एक टिपिकल वय असतं की जे आपण म्हणतो 15 ते 25 हे जे वय असतं हे खूप क्रिटिकल वय मानलं जातं. त्याचं कारण असं असतं की मुलं जी असतात ती शाळेतनं बाहेर पडतात, कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये त्यांना वेगळे मित्र मिळतात. कॉलेज ही एक अशी गोष्ट आहे जिथे कंट्रोल हा कोणाचाच नसतो, जे की शाळेमध्ये असतो. त्यामुळे त्या मुलांना शाळेची जेव्हा सवय असते तेव्हा शाळेमध्ये तेवढं प्रोटेक्टिव्ह वातावरण असतं जे कॉलेजमध्ये गेल्यावर नसतं. आणि खूप इम्पॉर्टंट आहे की त्या मुलांना आपण जर सायकोलॉजिकली डेव्हलप केलेलं असलं तर त्यांना म्हणजे त्यांची ग्रोथ ही खूप चांगली होते, त्यांची सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली होते, त्यांना कुठलेही प्रॉब्लेम्स फेस करणं हे त्यांना खूप इझिली जमू शकतं. आणि हे पीवायडीचं खूप ह्याच्यामध्ये योगदान आहे की डेव्हलपमेंट, युथ डेव्हलपमेंट ही अतिशय गरजेची आहे आणि ती होणं खूप गरजेचं आहे. जसं आपण बघितलं की भारत हा देश आहे की जिथे मॅक्झिमम युथ पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे इंडिया इज नोन टू बी अ व्हेरी यंग कंट्री, की आपल्याकडे यंग पॉप्युलेशन जास्त आहे, त्याच्यामुळे आपली ग्रोथ आणि आपली डेव्हलपमेंट ही खूप जास्त होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पण ती केव्हा होईल, जर आत्ताचे जे यंग पॉप्युलेशन आहे, आत्ताचं जे युथ आहे ते जर चांगल्या प्रकारे मोल्ड झालं आणि ते पुढे जाऊन जर काही छान कामं करू शकले तरच आपली डेव्हलपमेंट ही चांगली होऊ शकते. सो एका देशासाठी यंग पॉप्युलेशन असणं आणि यंग क्राऊड असणं हे खूप गरजेचं असतं. अशा केसमध्ये आपण बघतो की देर आर अ लॉट ऑफ कंट्रीज, की आता आपण जर युएसचं एक उदाहरण घेतलं तर तिथे काय आहे की तिथे सायंटिफिक डेव्हलपमेंट, मेडिकल सायन्सेस या गोष्टी खूप डेव्हलप होतात किंवा झालेल्या आहेत पूर्वी सुद्धा. पण आता जी त्यांची कंडिशन आलेली आहे की जिकडे युथ पॉप्युलेशन हे त्यांच्याकडे तितकं नाहीये, त्यामुळे त्यांना त्यांचं पॉप्युलेशन वाढवण्यासाठी ती लोक प्रयत्न करतात की जेणेकरून यंग पॉप्युलेशन हे जास्त जास्त येईल. तसंच ती कंडिशन भारताची आज नाहीये. भारताकडे खूप यंग पॉप्युलेशन आहे, रिसोर्सेस आहेत, चांगली एज्युकेशन सिस्टीम आहे,
पण जर ते मूल सायकोलॉजिकली नीट डेव्हलप्ड नसेल तर पुढे जाऊन इट इज गोइंग बी व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट चाइल्ड की पुढे जाऊन ते एक छान किंवा एक तेजस्वी अशी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. हे त्यांच्यासाठी मुलांसाठी फार अवघड जाऊ शकतं. आपण जे ऍट्रिब्यूट्स बघितले पीवायडीचे 15 ऍट्रिब्यूट्स आहेत. ते म्हणजे मी परत एकदा बघणार आहे ते बॉन्डिंग, रेसिलियन्स, कॉग्निटिव्ह कॉम्पिटन्स. आता ह्या ज्या सगळ्या तुम्ही बघता आहात हे ऍट्रिब्यूट्स बघताय, हे सगळे ऍट्रिब्यूट्स हे सायकोलॉजी रिलेटेडच आहेत. त्याच्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की मूल सायकोलॉजिकली डेव्हलप होणं, आणि म्हणून आपल्याकडे महत्व हे फॅमिली सिस्टीमला दिलं जातं. कुटुंबातनं पहिली ग्रोथ होते मुलाची. कुटुंब जर चांगलं असेल, कुटुंब जर पूर्ण असेल, त्या कुटुंबातनं जर मुलाला सर्वांगीण सपोर्ट मिळत असेल, त्याची ग्रोथ होत असेल, तर इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी की आपण इट इज व्हेरी नेसेसरी की त्या मुलाला त्या गोष्टींची गरज आहे आणि ते पुरवणं हे त्या त्या कुटुंबाचं किंवा त्या त्या आई वडिलांचं ऍक्च्युली काम असतं. इमोशनल कॉम्पिटन्स असणं, मॉरल कॉम्पिटन्स असणं, वर्तणूक क्षमता असणं म्हणजेच की बिहेवियरल कॉम्पिटन्स असणं, मग सकारात्मक आणि निरोगी स्वतःची ओळख असणं, की पॉझिटिव्ह आणि हेल्दी सेल्फ आयडेंटिटी असणं, आत्मनिर्णय असणं म्हणजेच की सेल्फ डिटर्मिनेशन, सेल्फ एफिकसी, आशावाद म्हणजे ऑप्टिमिझम असणं. जर आपल्याला बिलीफच नसेल ऑफ द फ्युचर की हाऊ द फ्युचर इज गोइंग टू बी, आणि मी माझं फ्युचर कसं चांगलं करणार आहे ह्याचा जर बिलीफ आपल्याला नसेल आणि तो जर आपण नाही ठेवला तर ते मूल पुढे जाऊच शकणार नाही किंवा त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता जाणवेल. जसं आपण आता बघतो की लहान मुलांमध्ये खूप जास्त हे असतो, म्हणजे आपण म्हणू की आत्महत्येचा प्रयत्न करणं, टेंडन्सीज असणं, सुसाइडल विचार तसे करणं. हे का होतं की बिकॉज त्यांच्यामध्ये ते ऑप्टिमिझम नाहीये की मी पुढे जाऊन काहीतरी चांगलं करू शकतो. हे जर नसेल तर इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट चाइल्ड. प्रमोशन ऑफ प्रो सोशल नॉर्म्स म्हणजे की डेव्हलपिंग प्रो सोशल बिहेवियर. आता प्रो सोशल म्हणजे काय तर आपण जेव्हा प्रो सोशल म्हणजे की एनॅक्टिंग बिटवीन इन द सोसायटी, मिक्सिंग अप इन द सोसायटी, डिलिव्हरिंग गुड थॉट्स इन द सोसायटी, या सगळ्या प्रो सोशल गोष्टी असतात. एंगेजमेंट इन सोशल ऍक्टिव्हिटीज आलं की पार्टिसिपेशन इन सोशल ऍक्टिव्हिटीज. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण कशा मुलांमध्ये डेव्हलप करू शकतो आणि त्या कशा केल्या पाहिजेत हे खूप बघणं गरजेचं आहे. सो spirituality again is a very very big you can say it's a very big टॉपिक टू डिस्कस. कारण का फक्त स्पिरिच्युअलिटीवर बोलून चालणार नाही किंवा फक्त सायकॉलॉजीवर बोलून चालणार नाही. बोथ गो हँड इन हँड. इट इज व्हेरी नेसेसरी दॅट वी we are spiritual enough to bring in good adults किंवा bring in develop good adults rather. सो जर आधीची जनरेशन तेवढी स्पिरिच्युअल असेल, तेवढी सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल, तरच पुढच्या जनरेशन ह्या चांगल्या डेव्हलप होऊ शकतात. पॉझिटिव्ह युथ डेव्हलपमेंटसाठी आपल्या गव्हर्नमेंटनी पण खूप एफर्ट्स घेतलेले आहेत. पर्सनल डेव्हलपमेंट, अकॅडमिक, वोकेशनल, रिलेशनशिप्स या सगळ्या गोष्टींवरती गव्हर्नमेंटनी काही स्कीम्स काढणं किंवा त्या चालवणं, त्याचं पुढे काम करणं ह्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. 4 असे मॉडेल्स आहेत की जे डिस्क्राईब केलेले होते. डेव्हलपमेंटल ऍसेट मॉडेल केलं होतं, इंटरनल ऍसेट मॉडेल केलं होतं आणि एक्सटर्नल ऍसेट मॉडेल, आणि द 5 C's किंवा 6 C's मॉडेल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 6 C's म्हणजे ते सी नी चालू होणारे सगळे 6 शब्द आहेत. सो ते एक मॉडेल डेव्हलप केलेलं होतं. आता वेन दिस वॉज डेव्हलप्ड आणि हे तेव्हा
त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही तितकंच गरजेचं असतं. सो मुलांमध्ये कॉम्पिटन्स, कॉन्फिडन्स, कॅरेक्टर, केअर आणि कॉन्ट्रीब्युशन ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मुलांना ट्रेन करणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि इट इज व्हेरी गरजेचं म्हणण्यापेक्षा काय, की चांगली सोसायटी जर डेव्हलप व्हायला हवी असेल तर चांगलं युथ डेव्हलप होणं हेही गरजेचंच आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी की आपण सगळ्या बाजूनी मुलांची डेव्हलपमेंट करू. जशी फिजिकल डेव्हलपमेंट ही ग्रोथ साठी गरजेची असते, म्हणजे आपल्याला मुलाची उंची वाढतेय का, वजन वाढतंय का, हे आपण मोजून मापून करू शकतो. पण मुलाची मानसिक ग्रोथ जी असते, मेंटल अबिलिटीज ज्या असतात त्या आपण मोजून मापून करू शकत नाही. सो वी नीड टू पे अटेन्शन टू द चाइल्ड, आणि दिस विल हॅपन ओनली इफ द पेरेंट्स आर very well equipped with the tools that are required to develop the child. तर हे केव्हा होईल, तर जेव्हा यंग पेरेंट्सना सुद्धा आपण तेवढाच सपोर्ट करू आणि यंग पेरेंट्सना आपण तेवढं नॉलेज देऊ की कशी युथ डेव्हलपमेंट गरजेची आहे. आपण जेव्हा या गोष्टींबद्दल बोलत असतो तेव्हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की ह्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा भाग खूप महत्वाचा असतो. आपण मागच्या वेळेस त्याच्याबद्दल बोललेलो होतो. जसा इंटेलिजन्स म्हणजे IQ हा गरजेची गोष्ट आहे, तसा EQ म्हणजे इमोशनल कोशंट हाही तितकाच गरजेचा आहे. काही वर्षांपूर्वी ह्याचं इमोशनल इंटेलिजन्स ह्या गोष्टीवरती जास्त काम केलं गेलं नव्हतं, पण 2002 नंतर ह्याच्यावर खूप काम केलं गेलं. आणि आपल्याला सगळ्यांनाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय हे तर डेफिनेटली माहिती आहेच आहे. पण जर आपण अड्रेसिंग वन्स इमोशन्स हे जर खूप पॉझिटिव्हली केलं तर पुढे जाऊन आपल्या ॲबिलिटीज अड्रेस करणं, आपला कॉन्फिडन्स किती आहे, आपण किती ऑप्टिमिस्टिक आहोत, आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे टुवर्ड्स द सोसायटी, ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकतो. सो आता ऍक्च्युली आपलं सेशन जर म्हणलात तुम्ही तर हे इथे संपलेलं आहे. तुम्ही आता मी एकच गोष्ट अजून डिस्कस करीन, ती म्हणजे की स्पिरिच्युअलिटी कशी अफेक्ट होते. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हे जर तुम्हाला विचारलं तर बऱ्याच जणांचं उत्तर असं असेल की स्पिरिच्युअलिटी म्हणजे डोळे मिटून बसणे, श्लोक म्हणणे, ध्यान धारणा करणे. पण दॅट इज नॉट स्पिरिच्युअल, दॅट इज नॉट एंटायरली स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, तर आपण स्वतःशी किती चांगले कनेक्ट होतो त्याला स्पिरिच्युअलिटी असं म्हटलं जातं. सो स्पिरिच्युअलिटी म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः किंवा तुमचा आत्मा हा शांत असेल तरच तुम्ही समोरचा जे म्हणतोय ते ऍक्सेप्ट करू शकाल. किंवा तुमचं मन जर शांत ठेवलं, शांत डोक्याने विचार केला तर आणि तरच आपल्याला आपण जास्ती चांगले ग्रो होऊ शकतो. तर ही जी काय बरं आपण म्हणू, ही जी स्पिरिच्युअलिटी आहे ही कुठून येते किंवा कोणाकडून येते, तर ती कुठून येत नाही. ती प्रत्येक व्यक्तीला तशी डेव्हलप करायला लागते. नाउ दिस स्पिरिच्युअलिटी अगेन मी म्हणेन की इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. कारण का, तर आता जर तुम्ही बघितलं तर आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे आणि आता आपण इतक्या टेक्निकल आयुष्यात जगतो आहोत की माणसाला स्वतःचा वेळ किंवा मी टाइम हा कुठेच आणि कधीच मिळत नाही. सो तो जो मी टाइम आहे तो आपल्याला खूप गरजेचा आहे. आणि तो आपण कसा अचीव करतो तोही खूप गरजेचा आहे. सो आय वुड से की बीइंग स्पिरिच्युअल म्हणजे प्रत्येक वेळेस ध्यान धारणाच नाही, पण रीडिंग इज बीइंग स्पिरिच्युअल, लिसनिंग इज बीइंग स्पिरिच्युअल. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी बद्दल स्पेसिफिकली बोलतो तेव्हा आय वुड फील की जर आत्ताच्या युथला जर ते शिकवलं गेलं, बी इट थ्रू स्कूल्स, बी इट थ्रू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कुठूनही, तर ते मूल खूप चांगलं ग्रो होईल.
त्या मुलाला स्वतःशी कनेक्ट होता येईल, स्वतःच्या गरजा काय आहेत, स्वतःला कुठे डेव्हलप करण्याची गरज आहे हे त्या मुलाला कळेल आणि ते मूल स्वतःहून एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून डेव्हलप होऊ शकेल. सो मी जसं म्हणलं तसं की पॉझिटिव्ह युथ डेव्हलपमेंट हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या गव्हर्नमेंटनी जसं मी म्हणलं तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सगळ्यांनी त्याच्यावरती खूप काम केलेलं आहे आणि ते करतही आहेत की जगभरात ह्याचा वापर कसा होऊ शकतो ते. पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की सायकोलॉजी हा असा विषय आहे की जो आपण जे मन आपण हे करतो किंवा मनाशी जे आपण बोलतो किंवा निगडीत असतो ते सगळं आपण मानसशास्त्र ह्या विषयात शिकत असतो. आणि काही प्रिन्सिपल्स आहेत ऑफ युथ डेव्हलपमेंट, पॉझिटिव्ह युथ डेव्हलपमेंट, जे की आपण बघितले आहेत. रेसिलियन्सी आहे, प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत, मग डायनॅमिक रिलेशनशिप्स आहेत किंवा दीज न्यूट्रिएंट रिच रिलेशनशिप्स असतील, कॉन्टॅक्ट्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. म्हणजे कुठलंही रिलेशन असतं किंवा कुठलंही बी इट अ रिलेशन इन युअर प्रोफेशनल रिलेशन और अ पर्सनल रिलेशन, जर त्याच्यात काही डायनॅमिक्स नसेल, जर काही न्यूट्रिशन नसेल तर दॅट रिलेशनशिप गोज ड्राय. तर तसंच आहे की इथे आपल्याला पॉझिटिव्ह युथ जर डेव्हलप करायचे असतील तर आपल्याला युथ बरोबर तसा कनेक्ट असणं, त्यांना खूप गोष्टींची माहिती देणं हेही तितकंच गरजेचं आहे. प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स वरती मी म्हटलं तसं की पर्सनॅलिटी असेल, ट्रेट्स, ऍट्रिब्यूट्स, या सगळ्या गोष्टी खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये फॅमिली, रिलेशनशिप्स, रोल मॉडेल्स, स्कूल बिलॉंगिंगनेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी की आपण सगळ्यांनी ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि ऑल ऑफ अस नीड टू सगळ्यांनी आपण एकत्रितपणे जर काम केलं तर एक चांगला युथ डेव्हलप होऊ शकतो आपल्यामध्ये. आणि दॅट युथ इज गोइंग टू बी द टॉर्च बेअरर फॉर द सोसायटी. त्याच्यामुळे फॉर आवर कंट्री ऑल्सो, त्याच्यामुळे जेवढं युथ पॉप्युलेशन आपण चांगलं डेव्हलप करू तेवढंच आपल्या देशाचं फ्युचर हे तितकं तितकं चांगलं होत जाणार आहे. सो इट इज व्हेरी नेसेसरी की आपण सगळ्यांनी तसं हे करणं, तसा युथ डेव्हलप करणं किंवा ग्रोथ करणं. आय वुड आता इट इज हे सेशन अशासाठी होतं की जे सगळे तुम्ही ऐकता आहात, ऑल ऑफ यू आर ऑल्सो स्टुडंट्स, तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपल्याला स्वतःमध्ये काय डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि कशी डेव्हलपमेंट केली तर आपल्याला हे होईल किंवा कशी डेव्हलपमेंट केली तर आपण एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून बाहेर जाऊन डेव्हलप होऊ शकू. फक्त करिअर वर कॉन्सन्ट्रेट करणं, फक्त करिअर करणं हे याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त माणूस चांगला कसा होऊ शकू हे बघणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ह्या सेशन मध्ये जर काही डाऊट्स असतील किंवा जर कुठली गोष्ट कळलेली नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ह्या सेशनचा एक मोटिव्ह हा होता की अर्थात हे तुमच्या सायकोलॉजीच्या सिलेबस मध्ये तर आहेच आहे, पण विथ दॅट आपल्याला हे बघणं खूप गरजेचं, हे समजणं खूप गरजेचं होतं की आपण किती म्हणजे आपण कुठल्या ह्यानी किंवा आपण कुठले ऍस्पेक्ट्स हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला ऍज अन इंडिव्हिज्युअल आपण कसे ऍज अन इंडिव्हिज्युअल आपल्यात काय डेव्हलपमेंट होईल आणि काय ग्रोथ होईल. सो हे तर आपण बघायचंच आहे. आणि ऍट द सेम टाइम ज्या गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत किंवा आपल्यात कमी पडत आहेत त्या गोष्टींवरती काम सुद्धा करायचं आहे.
सो आपण सगळ्यांनी आता हे सेशन परत मी तर म्हणेन की तुम्ही पीपीटी जर तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे ह्याची माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली परत वाचा, गो थ्रू इट. इफ यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन रीच आउट टू अस, यू कॅन रीच आउट टू मी रादर. आणि again, like I said, ki positive growth किंवा पॉझिटिव्ह youth development is very very necessary. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने youth is the core of the society. त्याच्यामुळे त्यांच्या भोवती सगळं देशाचं भवितव्य असतं आणि त्यामुळे आपण त्यांना जास्तीत जास्त चांगलं पोषक वातावरण देऊन चांगलं वाढवणं हेही गरजेचं आहे. सो सगळ्यांनी परत एकदा हे सेशन ऐका, परत ह्याच्यावरती तुम्ही वाचा, तुमच्या हँडबुक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो यू कॅन गो थ्रू दिस आणि डेफिनेटली फक्त अभ्यास पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही तर आपण कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ह्याचा बाहेर वापर करू शकू हाही प्रयत्न करा. आपण इथेच थांबणार आहोत. आपलं सेशन हे इथेच पूर्ण झालेलं आहे. सो मी पुढच्या सेशनला आपण ह्याच्या पुढचा भाग बघूयात. तोपर्यंत सगळ्यांनी हे वाचून ठेवायचं आहे. धन्यवाद.